going to study how we can fight a fight of faith. आणि आपण विश्वासाची लढाई कशी लढायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. Thank you, Jesus. हालेलुया. And we are going to take the Bible words for today is from Isaiah 54 and verses 17. यशिया 54 आणि 17 वचन 17. Okay, we'll read it in Marathi. आपण मराठीत वाचूया. तुझ्यावर चालविण्याकरिता घडलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्यांची धार्मिकता आहे असे परमेश्वर म्हणतो. No weapon that is formed against you shall prosper. आणि तुझ्या विरुद्ध उगारलेलं कुठलंही शस्त्र समृद्ध होणार कितने नाही. लोग ये बात को सुन रहे हैं? किती लोक ऐकत आहेत? कितने लोग ये बात को सुन रहे हैं? किती लोक इथे ऐकत आहेत? परमेश्वर आपसे कह रहा है, परमेश्वर तुम्हाला म्हणत no आहे weapon that is formed against you, तुझ्या विरुद्ध कुठलाही शस्त्र उगारलेला नाहीये. no plan that the devil plans against you, आणि सैतानाने जर योजना जरी तुझ्या विरुद्ध बनवली, no weapon कुठलाही शस्त्र असू दे, that the devil has planned against you or formed against you आणि तुझ्या विरुद्ध जर उगारला असेल shall not prosper. आणि ती गोष्ट समृद्ध होणार नाही किंवा ती खरी होणार नाही. Praise God. No weapon, every plan the devil has planned against you, it is not going to prosper. आणि शैतानाने तुझ्या विरुद्ध कुठलीही योजना बनवू दे, ती योजना यशस्वी होणार नाहीये. And every tongue that shall rise against you to condemn you, आणि ज्या जीभ तुला दोष लावतील, and every tongue that will rise against you to judge you, आणि कुठले जर लोक तुला दोष लावतील, तुझ्या विरुद्ध न्याय करतील, Bible says you will condemn it. आणि बायबल सांगते की तुम्ही त्याला दोष लावा. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? Every tongue that will rise against you in judgment, आणि जो जीभ तुमच्या विरुद्ध उठेल, that you will condemn it. आणि तुम्ही त्याला दोषी ठरवाल. And this is the heritage of the servants of the living God. आणि जिवंत देवाचे जे सेवक आहेत त्यांचा वारसा हाच आहे. Praise the Lord. This is your heritage. आणि हे तुमचं वारसा आहे. This is your adhikar. आणि हा तुमचा अधिकार आहे. Praise the Lord. बोलो ये मेरा अधिकार है. बोला हा माझा अधिकार आहे. बोलो ये मेरा अधिकार है. हा माझा अधिकार आहे. No weapon that is formed against you shall ever prosper. आणि तुमच्या विरुद्ध शैतानाने योजना बनवू दे, ती योजना यशस्वी होणार नाही. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. कितने लोग आनंदित हैं ये बात किती सुन लोक के? आनंदी आहेत हे ऐकून? Praise the Lord. हमारे Hallelujah. पड़ोसी से अपना हाथ मिलाइए और कहिए कि मैं आनंदित हूँ. आणि आपल्या शेजाऱ्याला हात मिळवा आणि म्हणा Praise the मी Lord. आनंदी आहे. Hallelujah. Praise God. लवकर. See, today maybe some people have not come to church आणि today. आज कदाचित काही लोक आले नसतील चर्चला, Maybe some urgent work has come up and they have not been able to come to church. आणि त्यांना काही महत्वाचं काम आलं असेल आणि ते चर्च मध्ये येऊ But you शकले are नसतील. present in this पण place. तुम्ही इथे उपस्थित आहात ना. You are a blessed person. तुम्ही आशीर्वादित लोक आहात. तुम आशीर्वादित लोग हो. तुम्ही आशीर्वादित लोक आहात. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. हालेलुया. कितने लोग को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय परमेश्वर हमारे बीच में है. परमेश्वर आपल्या मध्ये आहे. So here the Bible is saying no weapon that has been formed against God's people shall ever prosper. आणि इथे म्हटलंय देवाच्या लोकांविरुद्ध उठलेलं शस्त्र यशस्वी होणार नाही. They will never prosper. ते कधीच यशस्वी होणार नाही. Every plan, every weapon the devil will raise against God's people, they will fail. आणि जे काही शैतान तुमच्या विरुद्ध अधिकार गाजवेल किंवा शस्त्र करेल ते सगळे अपयशी ठरतील. They will fail. आणि ते अपयशी ठरतील. Praise the Lord. हालेलुया. Every weapon the devil will rise against you. आणि कुठलाही शस्त्र शैतान तुमच्या विरुद्ध कोई भी हथियार, कोई भी शस्त्र शैतान तुम्हारे विरुद्ध जो उठाएगा, परमेश्वर उसको फेल कर देगा. आणि कुठलाही शैतान असू दे, कुठलाही हत्यार तुमच्या विरुद्ध उगारलं, परमेश्वर त्याला अपयशी करेल, डिफ्यूज करेल. Praise the Lord. हालेलुया. See the tongue that it says, every tongue that will condemn you, आणि इथे म्हटले जी जीभ तुला दोष लावेल, tongue that will condemn you. आणि जी जीभ आहे ती तुला दोष लावेल. Praise the Lord. Hallelujah. See, let me give you a little bit of what we are going to learn today. आणि मी थोडीस पार्श्वभूमी सांगेन आपण काय शिकणार आहोत. See, Bible tells us बायबल आपल्याला सांगतं that Jesus has defeated the devil. आणि येशूने शैतानाला हरवलेलं आहे. Praise the Lord. हालेलुया.
क्या हो, किसने शैतान को हराया है? शैतानाला कोणी हरवलंय? यीशु ने शैतान को क्रूस पर हरा दिया है. येशूने शैतानाला वधस्तंभावर हरवलंय. Praise the Lord. हालेलुया. You know, there are some families that the devil has destroyed. मग असे काही कुटुंब आहेत ज्यांचे शैतानाने नासधूस So केली. many people are committing suicide. अनेक लोक आत्महत्या करत आहेत So many people are in sickness. आणि अनेक लोक आजारात आहेत. The devil has played havoc in the lives of the people. आणि लोकांच्या जीवनात शैतानाने गोंधळ घातलेला आहे. The devil is on a rampage. आणि शैतान फास्ट कार्य करत आहे He is destroying the lives of the आणि people. तो धडाधड लोकांचं जीवन नाश करत Look आहे. what is happening outside. पहा आता आजूबाजूला काय घडत आहे. Praise the Lord. आपको दिखता है, कुछ समझ में आता है आपको क्या चल रहा है बाहर? जगामध्ये काय चाललंय माहित आहे, कळतंय. कुछ लोग अपना प्रॉब्लम में इतना परेशान हैं कि बाहर क्या चल रहा है उनको मालूम नहीं. आणि काही लोक स्वतःच्या समस्येत एवढे गुंतलेले आहेत, बाहेर काय चाललंय माहितच नाही. The outside, if you look outside the window, you will see people have more problem than you have. आणि जर तुम्ही खिडकी खोलून बघितली तर तुमच्या घरात जेवढे प्रॉब्लेम नाही त्याच्यापेक्षा कित्येक पट प्रॉब्लेम लोगों का उससे ज्यादा प्रॉब्लम है. लोकांना त्यांचे जास्त प्रॉब्लेम आहे. The devil is on a rampage. आणि शैतान जो आहे तो बुलडोजर जैसा वो पूरा खाली नाश कर रहा है लोगों का जीवन. बुलडोजर सारखा तो प्रत्येकाचा नाश करत आहे. He is like a roaring lion seeking whom he may devour. आणि तो गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे कुणाला खाऊ आणि कुणाला गिळू अशी वाट बघतोय. He is like a roaring lion आणि तो गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे waiting to destroy the lives of the people. आणि वाटच पाहतोय, टपून बसलाय कुणाचा नाश करायचा. Bible says the thief comes to steal, to kill, to destroy. आणि बायबल सांगते की चोर येतो तो चोरी करायला, नाश करायला आणि घात करायला. He is a thief. We know who's the thief. आणि ते चोर कोण आहे? कौन है ये चोर? कोण आहे हा चोर? किसके बारे में बाइबल बात कर रहा है? कुणाबद्दल मी बोलत आहे? कोण बायबल आहे? बोलत आहे. कोण आहे? कौन है? शैतान. हमको मालूम है चोर कौन है. तुम्हाला माहित आहे चोर? चोर आता है चोरी करने, चोर येतो चोरी करायला, मारने के लिए, मारायला, बर्बाद करने के लिए. बर्बाद करायला. उसके लिए तुम्हारे पास कोई अच्छा प्लान नहीं है. आणि त्याच्याकडे तुमच्यासाठी काही चांगल्या योजना नाहीयेत. He has come to ruin and to destroy the lives आणि of the तो people. नाश करायला, बर्बाद करायला आलेला आहे. But the Bible says पण बायबल असं सांगतं, those who give their lives to आणि Jesus, जे आपलं जीवन येशूला देतात, those who come under the covering of the church, आणि जे मंडळींच्या आवरणाखाली येतात, जो चर्च के कवरिंग के अंदर आते जे हैं, चर्चच्या आवरणाखाली येतात, no weapon that is formed against you shall prosper. आणि मग तुमच्या विरुद्ध हत्यार उगारलेला कुठला यशस्वी होणार नाही. Praise the Lord. हालेलुया. कोई भी हथियार बनाने दो, काही हत्यार बनवू द्या, तुम्हारे विरुद्ध वो फेल हो जाएगा, तुमच्या विरुद्ध तो फेल होईल. क्योंकि प्रभु का हाथ तुम्हारे पर कारण है. प्रभूचा हात तुमच्यावरती आहे. प्रभु का अभिषेक तुम्हारे पर है. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर आहे. परमेश्वर का आत्मा आपके पर है. देवाचा आत्मा तुमच्यावर आहे. Praise the Lord. Hallelujah. No evil shall come upon you. कुठलीही दुष्टाई तुमच्यावर येणार नाही. Praise God. Hallelujah. Now if you go further, आणि जर तुम्ही पुढे वाचाल, one of the things we must understand एक गोष्ट आपण समजायला पाहिजे, that everything that the word of God speaks to us, आणि जे देवाचं वचन आपल्याशी बोलतं, we need to meditate on that till it becomes a reality in our life. आणि जोपर्यंत हे वचन आपल्या जीवनाची सत्यता बनत नाही, आपण त्याला वापरत नाही, तोपर्यंत त्याच्यावर मनन करत राहायचंय. Praise the Lord. We have to meditate on it. आपल्याला मनन करायचंय त्यावर. Now if this verse that we read is from Isaiah 54 verses 17. आणि जे आता आपण वचन वाचलं यशया 54 आणि 17, This is the last verse of that chapter 54. आणि 54व्या वचनाचं शेवटचा वचन आहे तो. ये लास्ट वर्स है वो चैप्टर का. आणि त्या धड्याचं शेवटचं वचन आहे. इसका पहला वाला जो चैप्टर है, आणि त्याच्या आधीचा जो धडा आहे, that chapter speaks about the suffering of Jesus on the cross. आणि 53व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने कसे त्रास सहन केले ते लिहिलेले आहे. It speaks about the suffering of Jesus, येशू ख्रिस्ताचं दुःख त्याच्यावर how he took the sins of the whole world upon him, कसं त्यांनी जगाचे पाप त्याच्यावर घेतले, how he took the sickness of the whole world upon कसं him. त्यांनी जगाचे आजार त्याच्यावर घेतले. And it speaks also towards the end, it also speaks about his resurrection, आणि शेवटी तो त्याच्या पुनरुत्थानाविषयी म्हणतो, how it speaks about the church. चर्च बद्दल देखील म्हणतो. Now the 54th verse chapter is telling us, आणि 54वा धडा आपल्याला हे सांगतो, if you read from the beginning, if you read there, आणि जर सुरुवातीपासून तो वाचा, it says, oh barren people, get up and start singing to the Lord. आणि ते म्हणतात, अहो वांज लोकांनी उठा आणि प्रभूसाठी गीत गा. Those who are barren, आणि जे वांज आहेत, those who are not having children, those who are not fruitful in their life, आणि जे आयुष्यामध्ये फलदायी नाहीत, मुलबाळ नाहीयेत, ते
Start singing unto the Lord. आणि ते म्हणतात की प्रभूसाठी गीत गा. Praise the Lord. Why we have to start singing to the मग Lord? त्यांनी का प्रभूसाठी गीत गायचे? क्योंकि पुरानी बातें चले गए हैं कारण जुनं ते होऊन और गेले, कुछ नया हो रहा है हमारे कारण आता जीवन में. नवीन काहीतरी होत आहे. Praise the Lord. हालेलुया. Something new is about to happen. काहीतरी नवीन घडणार आहे. The blessings of the Lord is about to flow into our आणि lives. देवाचे अभिषेक आशीर्वाद तुमच्यावर वाहणार The आहे. miracles are about to happen in our lives. चमत्कार तुमच्या जीवनात घडणार आहेत. Old things have gone away. जुन्या गोष्टी होऊन गेल्या And behold, आणि पहा everything is becoming new. सर्व काही नवीन होत आहे. Let the barren start singing because now they are going to be fruitful. आणि ते वांज आहेत त्यांनी गीत गावं कारण ते गर्भधारणा करणार आहेत. It says now enlarge in your tent. आणि ते म्हणतात आता तुमचे तंबू आहेत ते वाढवा. Enlarge in your tent. आणि तुमचे तंबू वाढवा. Lengthen the cords. आणि तुमचा तंबू आहे तो मोठा करा. Praise the Lord. हालेलुया. हमारे पड़ोसी से बोलिए तुम्हारा तंबू को बड़ा करो. आणि बाजूच्याला म्हणा तुमचा तंबू मोठा करा. Increase your tent. आणि तुमचे जो तंबू आहे Increase, तो मोठा increase, करा. increase. वाढ करा. बोलिए 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 बोला, बोलिए. बोला. पीछे बैठे हैं बोलिए. तुमच्या मागे मागे Increase. वाढ करा. बोले increase बोला बोलिए. वाढ करा. बोलो वाड़ करा. वाढ करा. वाढ बोलिए होऊ फिर से द्या. बोलिए. पुन्हा एकदा बोला. क्यों? का? यीशु ने तुम्हारा श्राप ले लिया है. कारण येशूने तुमचा श्राप घेतलेला यीशु आहे. ने तुम्हारा बीमारी ले लिया है. येशूने तुमचा आजार घेतलेला आहे. यीशु ने तुम्हारा पुराना जीवन ले लिया है येशूने तुमचं पुराण और जीवन नया घेतलेलं जीवन आहे. तुम्हें दे रहा है. आणि नवीन जीवन तुम्हाला दोनों दिलंय. हाथ उठा के बोलो धन्यवाद यीशु. दोन्ही हात उचलून म्हणा धन्यवाद बोलो धन्यवाद येशू. यीशु. धन्यवाद येशू. बोलो मेरा जीवन बदल रहा है. माझं जीवन बदलत मेरा आहे. परिस्थिति बदल रहा माझी है. परिस्थिती बदलत शैतान के आहे. हर एक कार्य टूटा है. शैतानाचं प्रत्येक कार्य नया तुटत आहे. अभिषेक मेरे ऊपर आया है. नवीन अभिषेक माझ्यावर आई एम मोर आलाय. देन अ कॉन्करर. मी महाविजयी आहे. मैं महाविजय हूँ. मी महाविजयी मैं आहे. महाविजय हूँ. मी मैं महाविजयी यीशु आहे. के द्वारा मी येशूच्या मैं द्वारा- यीशु के द्वारा मी येशूच्या सब द्वारा कुछ कर सकता हूँ. सगळं काही करू शकतो. जोर से ताली बजा के बोलो जोरदार धन्यवाद टाळ्या यीशु. वाजवा. जोरदार जोरदार हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. यीशु ने हमारा श्राप अपने ऊपर ले लिया. येशूने आपले श्राप त्याच्यावर हमारा घेतले. बीमारी उसने अपने पर ले आपले लिया. आजार त्यांनी त्याच्यावर हमारा घेतले. पुराना जीवन उसने अपने पर ले लिया. आपलं जुनं जीवन त्यांनी और घेतलं यीशु ने अपना जीवन हमें दिया. आणि येशूने त्याचं जीवन आपल्याला Praise the Lord. हालेलुया. किसका जीवन दिया है? कुणाचं जीवन दिलं बोलो आपल्याला? यीशु का जीवन. बोला येशूचं जीवन. बोलो यीशु का जीवन. येशूचं जीवन. बोलो यीशु का जीवन मेरे बोला अंदर है. येशूचं जीवन माझ्या आतमध्ये आहे. Say the life of Jesus is in me. बोला येशूचं जीवन माझ्या आतमध्ये Praise the Lord. हालेलुया. How was Jesus' life? आणि येशूचं जीवन कसं होतं? कैसा था जीसस यीशु कसं का होतं जीवन? सांगा मला येशूचं जीवन. हजारों लोग उसके पीछे आते थे. हजारो लोक त्याच्या मागे यायचे. Praise the Lord. हालेलुया. मैं यीशु के अभिषेक के अंदर कहता हूँ, येशूच्या अभिषेकाखाली मी हो बोलतो. सकता आज तक आपके घर पे कोई आ रहा नहीं है. आणि कदाचित आजपर्यंत तुमच्या घरी कोणी येत हो नसेल. सकता है आज आपको लोग देख के दूर भागते हैं. कदाचित तुम्हाला बघून लोक पळत असतील. लेकिन एक ऐसा समय आ रहा पण है असं वेळ येत आहे जो लोग तुमको ढूंढते ढूंढते आने वाले आणि हैं. लोक तुम्हाला शोधत शोधत येतील. लोग ढूंढते ढूंढते आएंगे लोक तुम्हाला शोधत शोधत और येतील कहेंगे बोलिए मुझे तुम्हारे यीशु के बारे में. आणि बोलतील मला सांगा तुमच्या Tell me येशू about your Jesus. तुमच्या येशू बद्दल मला Tell me सांगा. why you are different than me. आणि तुम्ही वेगळे का आहात हे मला मुझे सांगा. बताइए आपका जीवन में इतना आनंद किधर से आया मला है? सांगा तुमच्या जीवनात एवढा आनंद काय? Praise the Lord. हालेलुया. 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 यीशु के द्वारा आया है. येशूच्या द्वारा आनंद Praise the आलेला Lord. हालेलुया. Amen. So here it says, no weapon that has been formed against you shall ever prosper. आणि इथे म्हटलंय तुझ्या विरुद्ध उगारलेला कुठलाही शस्त्र कुठलाही हत्यार समृद्ध होणार नाही. The most powerful weapon that the devil can use against us is the negative things, the negative words. आणि नकारार्थी शब्द नकारार्थी विचार हे सैतानाचं मोठं हत्यार आहे जे आज ते तुमच्या विरुद्ध वापरतोय. Elijah was a great prophet of God. एलिया जो देवाचा महान सेवक Elijah the Tishbite speaks about Elijah the Tishbite. आणि अलिशा जो तिशबी लिहिलेला आहे. Okay, Tishbite, this Elijah, that is the only introduction that we have about him. आणि एलिया तिशबी एवढीच त्याची ओळख आहे. 17 उतना ही हमको उसके बारे में मालूम है. एवढंच माहिती त्याबद्दल. But he was such a mighty prophet आणि तो एवढा महान संदेष्टा होता that he brought down the fire from heaven. आणि त्या एलियाने स्वर्गातून अग्नी खाली उतरवला. Because during his time, कारण त्याच्या वेळी King Ahab and Queen Jezebel, they were the most wicked people. आणि आहाब राजा आणि ती इस्बेल राणी खूप दुष्ट होते दोघे पण. They were very wicked people. आणि खूप दुष्ट लोक. King Ahab आणि राजा आहाब and Queen Jezebel, आणि राणी जी होती इस्बेल they were wicked people. आणि ते वाईट होते दुष्ट होते. And during their time, आणि त्यांच्या राज्याच्या वेळी Israel, instead of worshipping the living God, they were worshipping the god Baal.
आणि जे इस्रायल लोक त्या काळी जिवंत देवाची आराधना करायची सोडून बालची आराधना They करायची were worshipping Baal. आणि ते बालची आराधना And करायची God raised up this prophet. आणि देवाने ह्या संदेष्टाला उचललं And this prophet Elijah said, आणि हा संदेष्टा एलिया म्हणाला he said, bring all the prophets of Baal. आणि तो म्हणाले बाल जो देव आहे त्याचे सगळे संदेष्टे Prophets जो घेऊन- है, उसके जो prophets है, नबी जो है, उनको बुलाइए. त्याचे सगळे संदेश त्यांना घेऊन या And they prepared an altar. आणि त्यांनी एक वेदी तयार केली They put the sacrifice on the आणि altar. त्याच्यावरती अर्पण ठेवलं And he said, if your God is God, we will follow you. आणि जर तुमचा देव देव असेल तर आम्ही त्याच्या मागे येऊ And if our God is God, we will follow God. जर आमचा देव देव असेल तर मग त्याच्या मागे And he चालू said, tell your gods to bring fire on this sacrifice. आणि एलियाने त्यांना जणू काही आव्हान दिलं तुमच्या देवाला सांगा की स्वर्गातून आग So there were 400 prophets. आणि जवळजवळ 400 संदेष्टे होते. 400 prophets. 400 संदेष्टे And all those prophets around that sacrifice, they were crying out and saying, telling the Baal God to bring fire on that आणि sacrifice. मग हे 400 जे संदेष्टे होते ते बाल देवाला सांगत होते की वरून अग्नी पाठव And the congregation was standing around. They didn't know who would be right. So they didn't know which side to take. आणि मग मंडळी बाजूला उभी होती त्यांना माहित नव्हतं कोणता देव याचा देव खरा आहे याचा देव खरा आहे So कोणती 40 बाजू घ्यायची prophets on one side and Elijah the prophet on one side. आणि 400 संदेष्टे एक बाजूला आणि एलिया एक संदेष्टा एक बाजूला From morning till evening they were crying. They said, bring fire on this आणि sacrifice. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते म्हणतात प्रभू आग पाठव They got so frustrated. आणि मग ते खूप वैतागले They started cutting themselves, beating themselves. आणि स्वतःलाच आता हे संदेष्टे मारून घ्यायला लागले कापून घ्यायला But लागले fire did not come from पण heaven. आग आली नाही Then prophet Elijah said, आणि मग एलिया संदेष्टा now म्हणाला, move to the side. आता तुम्ही बाजूला व्हा He commanded the people, he said, bring water and pour it on the sacrifice. आणि ते म्हणाले एलिया म्हणाला जे अर्पण ठेवलेल्या वेदीवर त्याच्यावरती पाणी टाका Pour water on it. त्याच्यावरती पाणी टाका Not oil, put water. आणि तेल नका टाकू See, पाणी if टाका there is fire and if you put water, the fire will go off. आणि तिथं जर आग असेल त्याच्यावर पाणी टाकलं तर आली लागलेली आग पण विझते But Elijah said, even if you put fire, my God is so powerful, even then the sacrifice will catch आणि fire. जरी तुम्ही त्याच्यावर पाणी टाकलं माझं देव एवढं सामर्थ्यशाली आहे की त्याला देखील तो आग लावेल After pouring water, आणि मग पाणी ओतल्यानंतर Elijah looked towards heaven and cried out. एलियाने स्वर्गाकडे पाहिलं आणि ओरडला He said, Lord, whatever you told me to do, I have done. आणि तो म्हणाला प्रभू जे तू मला सांगितलंय ते मी केलंय Now send fire. आणि आता आग पाठव Suddenly Bible says, आणि अचानक बायबल from heaven fire came. आणि स्वर्गीय आग आली And that sacrifice caught fire. आणि त्या अर्पणाला आग ते जळून गेलं Suddenly there was fire. अचानक आग लागली Everybody saw that. आणि सगळ्यांनी ते They पाहिलं started worshipping the living आणि God. मग ते जिवंत देवाची आराधना Praise the Lord. करायला हालेलुया And that day all these 400 prophets were destroyed. आणि त्याच दिवशी हे 400 संदेष्टे होते सगळे मरून गेले What a mighty prophet of God. किती महान देवाचा संदेश What बघा a bold prophet of बघा God. किती धाडसी संदेश आहे But देवाचा when Queen Jezebel came to know about आणि this, जेव्हा इस्बेल राणीला हे कळालं she sent a message to this prophet Elijah. आणि एलियाला तिने संदेश पाठवला She says, go and tell him आणि जा आणि त्या एलियाला सांगा what he has done to my prophets. त्यांनी जे माझ्या संदेष्टांसोबत केलंय The same thing I'm going to do to him. आणि तेच ती मी तुझ्या सोबत करेन And you know what the Bible says? बायबल काय सांगतं माहिती कितने लोग सुन रहे हैं मैं क्या बोल किती रहा हूँ? लोक ऐकत आहेत मी काय What the बोलतोय Bible says, बायबल इथे काय सांगतो that Elijah heard what Queen Jezebel had to say. आणि इस्बेल राणीने काय सांगितलं ते एलियाने ऐकलं उसने सुना. आणि त्याने ऐकलं क्या सुना उसने? काय ऐकलं शैतान का वाणी को सुना. शैतानाच्या शब्दाला ऐकलं We hear the roaring of the devil. आणि शैतानाचं गरज ना We ऐकलं hear the roaring of the lion. आपण सिंहाचं गरज ना जब ऐकतो शैतान रोर करता है, जेव्हा शैतान गरजतो when the devil roars, जेव्हा शैतान गरजतो he will not speak something positive. आणि तो काही सकारात्मक बोलणार He नाही will not say that you will be blessed. आणि तू आशीर्वादित होणार आहे असं He will बोलणार not नाही say God's hand is upon you. तो असं बोलणार नाही देवाचा हात तुझ्यावर आहे But he will whisper and say that you are destroyed. आणि तो कुजबुज करेल कानामध्ये आणि सांगतील तुझा नाश झालेला आहे The devil has a microphone आणि शैतानाकडे मायक्रोफोन आहे that can speak very loudly. आणि तो जोरामध्ये बोलू शकतो And he'll tell you, you are destroyed. आणि तो सांगतो तुझा नाश होत आहे Your work is gone. तुझं काम Your संपलंय money is gone. तुझा पैसा Your गेलेला आहे business is gone. तुझा व्यवसाय Your गेलेला आहे children are gone. तुझी मुलं Your गेलेली आहेत family is destroyed. तुझ्या फॅमिलीचा Your नाश respect झालाय is gone. तुझं
स्टेटस गेलं, nothing good is going to happen. काही चांगलं होणार नाही और जब तुझ्यासोबत. ऐसा बात हम सुनते हैं, जेव्हा अशी गोष्ट आपण ऐकतो, what happens? The first thing, fear comes into us. पहिला काय होतं? भीती येते. Fear. भीती येते. Devil can work only when fear is there. आणि जेव्हा भीती असते, अंधार असतो, तेव्हा शैतान कार्य करतो. Praise the Lord. हालेलुया. कितने लोगों को समझ में आ किती रहा है? लोकांना कळतंय? See, the devil can work only when fear is there. जेव्हा भीती असते तेव्हा शैतान कार्य करतो. So the devil, what he does, he creates an atmosphere around you. आणि मग शैतान काय करतो? आपल्या आजूबाजूला भीतीचं वातावरण एक तयार परिस्थिति करतो. ऐसा तैयार करता है, एक परिस्थिती अशी तयार वो करतो, परिस्थिति को हम देख के हमारे अंदर डर आ जाता है. आणि मग परिस्थितीकडे बघून आपल्यामध्ये भीती और येते. जैसा हमारे अंदर डर आता है, मन ही मन में बोलते काही खरं नाही, आणि मग जसं आपण परिस्थिती बघतो, आपण म्हणतो काही खरं नाही, सगळं गेलं, आता सगळं नाहीसं मी होईल, बर्बाद झालो, मी बर्बाद होईल, काहीतरी वाईट होणार. काहीतरी वाईट होणार. समझ में आपका? अचानक से हम ये बोलने लगते हैं. मग अचानक आपण हे कन्फेशन, And the moment you speak this word, त्यावेळी तुम्ही असे the नकारार्थी devil is बोलता. waiting to get hold of your words. आणि मग शैतान काय करतो? तुमच्या शब्दांचा ताबा घेतो. Praise the Lord. Hallelujah. Words have power. आणि शब्दामध्ये सामर्थ्य Say आहे. words have power. बोला, शब्दामध्ये बोलो, सामर्थ्य आहे. words have power. शब्दामध्ये सामर्थ्य Say आहे. words have power. शब्दामध्ये सामर्थ्य आहे. बोला, Words have power. शब्दामध्ये सामर्थ्य Say आहे. it, say it, say it. बोलत राहा, बोलत Say words have राहा. power. शब्दामध्ये सामर्थ्य आहे. Praise the Lord. हालेलुया. Words have power. शब्दामध्ये So सामर्थ्य आहे. when you speak a word, those words have influence over you. आणि जेव्हा तुम्ही शब्द बोलता, त्या शब्दांचा प्रभाव तुमच्यावर पडतो. Praise the Lord. हालेलुया. He creates an atmosphere. आणि तो वातावरण तयार करतो. And when you hear that word, आणि जेव्हा ते शब्द तुम्ही ऐकता, see, when a word is spoken to you, जेव्हा शब्द तुम्हाला बोलला it जातो, creates an image in your mind. आणि तुमच्या मनामध्ये एक प्रतिमान तयार I करतो. want you to think about Abraham and Sarah. माझी इच्छा आहे तुम्ही अब्राम आणि सारेची घटना आठवा. Abraham and Sarah, they are barren. आणि अब्राम आणि सारा वांज होते. It's a long time. खूप वर्ष झालेले, They don't have children. त्यांना मुलबाळ नव्हतं. It's a curse. In those days, not to have children was a curse. आणि त्या काळामध्ये असं समज होता की जो मुलबाळ होत नसेल म्हणजे एक श्राप आहे. Just imagine their state, how it would be. आणि मग बघा ना त्यांची परिस्थिती काय असेल. Maybe they'd find it so difficult to go in the society. आणि मग समाजामध्ये कार्यक्रमाला जाणं त्यांना खूप ऑड वाटत असेल. Maybe when people would ask them, how many children do you have? कदाचित लोक त्यांना म्हणत असतील, बाबा मुलं किती, मग कसं वाटत असेल. Abraham and Sarah would literally put down their head in shame. आणि मग लज्जाने तिथे त्यांची मान खाली जात असेल. Because they never had children. Many years they are married. आणि मग लग्न होऊन बरेच वर्ष झालेली पण मुलबाळ नव्हतं. Everywhere around their home, they saw children playing. In every house, there were children fighting, playing, laughing, joking, having fun. But their home was literally like a graveyard. आणि बाजूच्या घरांमध्ये मुलांचा आवाज यायचा, रडण्याचा, हसण्याचा, मस्ती करण्याचा, पण यांच्या घरामध्ये स्मशान शांतता होती. Can you imagine their state, what it आणि is? मग त्यांची अवस्था काय असेल समजू शकता का? At such a time, अशा वेळी King of glory, God Almighty comes and visits आणि him. मग गौरवी राजा त्यांची भेट घेतो आणि म्हणतो, Praise the Lord. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. Almighty God comes and visits him. आणि महान परमेश्वर येऊन त्यांची भेट घेतो. And what does the Lord tell him? आणि प्रभू त्यांना काय म्हणतो? If you read in Genesis chapter 12, उत्पत्ती 12 मध्ये वाचाल. the Lord tells him, प्रभू त्यांना म्हणतो, He says, I am going to make a great nation out of आणि you. तुझ्यामधून मी एक महान राष्ट्र तयार करणार आहे. Praise God. He says, get out of this country. आणि ह्या देशामधून बाहेर जा. Abraham and Sarah, अब्राम आणि सारा, leave this country. हा देश सोडून Leave जा. your father's house. तुझ्या वडिलांचं घर Leave सोड. your relatives. तुमचे जे नातेवाईक आहेत ते सोड सगळे, And go to a place that I am going to show you. आणि जी जागा मी दाखवणार आहे तिथे तुझा. I am going to make a nation out of you. तुझ्यामधून मी राष्ट्र तयार करणार आहे. Praise the Lord. हालेलुया. Isn't our God an amazing मग God? आपला देव अद्भुत देव नाहीये He का? could have gone to somebody who's got 10 children. तो अशा घरी जाऊ शकत होता जिथे 10 मुलं आहेत. 10 बच्चे, उनको बोल सकता तुम्हारे द्वारा एक राष्ट्र तैयार करूंगा. आणि परमेश्वर बोलला असतं ज्यांच्याकडे 10 मुलं आहेत त्यांना बोलला असतं तुमच्याद्वारे राष्ट्र तयार करेल. But God went to somebody who were living in depression. आणि मग देव अशा लोकांकडे गेला जो निराशेत, लोक निराशेत आहेत. He went to that house where there was darkness in that आणि house. ज्या घरामध्ये अंधार आहे तिथे प्रभूने भेट He घेतली. went to that house where there was no hope. आणि ज्या घरामध्ये आशा नाही त्या घरात प्रभू गेला. कोई आशा नहीं था. काही आशा नव्हती. पूरा निराशा से भर पूर्ण गए थे. निराशेने भरलेले पूरा होते. अंधकार से भरे हुए पूर्ण थे. अंधकाराने भरले होते. कोई रास्ता नहीं था उनके घर में बच्चे का जन्म होने के आणि लिए. मुलाचा जन्म व्हावा असं कुठलाच But रास्ता God नव्हता. did not look at him and look at them and say that tomorrow you'll have a child. आणि परमेश्वर असं नाही म्हटलं की उद्या तुमच्या घरात एक बाळ येईल.
उसने ये नहीं बोला कि तुम्हारे को बच्चा होगा. प्रभु हे नाही म्हटलं की तुम्हाला मुलगा होईल. प्रभु बोलते हैं तुम्हारे अंदर से राष्ट्र तैयार होगा. प्रभु म्हणतोय की तुझ्या आतमधून राष्ट्र तयार होईल. Praise the Lord. हालेलुया. राष्ट्र तैयार करूंगा राष्ट्र तुम्हारे. तयार करेन म्हणतोय. Praise the Lord. Nation. राष्ट्र तयार करणार And आहे. he says, I will bless you. आणि तो म्हणतो की मी तुला आशीर्वाद देईन. And everybody that curses you will be cursed. आणि जो कोणी तुला श्राप देईल तो श्रापित होईल. And all the families of the earth shall be blessed because of you. आणि पृथ्वीवरची सर्व राष्ट्र तुझ्याद्वारे Now आशीर्वादित when होतील. Abraham heard these words, जेव्हा अब्राहमने हे शब्द ऐकले, कितने लोग सुन रहे हैं ये बात किती को? लोक ऐकत आहेत. जब अब्राहम ने ये बात को सुना, जेव्हा अब्राहमने ही गोष्ट ऐकली, अब्राहम और सेरा ने एक दूसरे की ओर देखे. अब्राहम आणि साराने एकमेकांकडे पाहिलं And उन्होंने इस शब्द जो था उसका चित्र जो है अपना मन में बना लिया. आणि त्यांनी याचं एक चित्र मनात बनवलं. See, उनको नेगेटिव जो था वो चले गया. आणि नकारार्थी विचार निघून गेले. Suddenly joy came into their heart. अचानक आनंद आला. हालेलुया. Suddenly confidence came into their अचानक heart. आत्मविश्वास आला. And they said to themselves, आणि स्वतःशीच ते बोलले, a nation is going to come out of us. आणि राष्ट्र आपल्यामधून बाहेर येणार आहे. Not only that, एवढंच नाही, we shall be blessing to the nations. आपण राष्ट्रांसाठी आशीर्वाद बनणार आहोत. Anyone that blesses us will be blessed. जे मला आशीर्वाद देतील ते आशीर्वादित होतील. Anybody that curses us will be जो cursed. मला श्राप देईल तो श्रापित होईल. The moment they heard this word, ज्यावेळी त्यांनी हा शब्द ऐकला they had a picture in their आणि mind. त्यांच्या मनामध्ये एक प्रतिभा होती. कितने लोग सुन रहे हैं बात किती को? लोक ऐकत आहेत. When you listen to God's जेव्हा word, तुम्ही देवाचं वचन ऐकता don't let the word of God come out from go in from one ear and come out from the other ear. आणि मग देवाचं वचन एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने बाहेर येऊन देऊ नका. Let that words come into your spirit आणि तो शब्द आहे तुमच्या आत्म्यामध्ये येऊ द्या and start meditating upon that आणि word. त्याच्यावरती मनन करायला लागा. Praise the Lord. हालेलुया. Start meditating on that आणि word. त्याच्यावरती मनन करायला लागा. Joshua 1:8 tells us, यहोशुआ 1:8 म्हणतो, this book of the law shall not depart out of your mouth. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून बाहेर दूर This जाऊ book नका. of the law shall not depart out of your mouth, आणि नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखामधून लांब but जाऊ you देऊ shall नको. meditate therein day and night. पण त्याच्यामध्ये तू दिवस रात्र मनन कर. Keep on meditating upon it त्याच्यावरती day and मनन- night, day and night, day and night, रात्रंदिवस मनन करायला लाग. so that it becomes your lifestyle, जेणेकरून ती तुझी जीवनशैली बनेल. that you may observe to do everything that is written in the word. जेणेकरून त्याच्यात जे काही लिहिलंय ते तू पाळशील. Praise the Lord. See, Hallelujah. many people read the Bible. अनेक लोक बायबल वाचतात. Many people read the Bible. अनेक लोक बायबल वाचतात. Reading the Bible is one thing and meditating on the Bible is another thing. बायबल वाचणं एक गोष्ट आहे आणि त्याच्यावर मनन करणं ही दुसरी You गोष्ट can आहे. read the Bible from Genesis to Revelation 100 times. उत्पत्तीपासून प्रगटीकरणापासून 100 वेळा बायबल You can वाचाल. read it from Genesis to Revelation. उत्पत्तीपासून प्रगटीकरणामध्ये 100 times you may read it. 100 वेळा तुम्ही वाचाल. But unless you meditate on that word, पण जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर मनन करत नाही, maybe on one particular word, you may meditate on that word. कदाचित एका वचनावर तुम्ही मनन कराल Maybe that one word is the Rima word for you. आणि एक जो शब्द आहे तो तुमच्यासाठी रेमा शब्द Maybe असेल. that is the word that God has for you. आणि एक शब्द देवाने तुमच्यासाठी ठेवला How many असेल. of you understand it? किती लोकांना कळतंय?